करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या विठ्ठल सुभाष शिंदे या तरुणाचा शुक्रवारी रात्री उशिरा धारधार शस्त्रानं वार करून खून करण्यात आला होता। गांधीनगरमधील सलमान उर्फ शाल्या कांबळे, प्रथमेश कानडे, शुभम आवळे, समीर उर्फ नॉटी नदाफ, सोमनाथ भोसले यांच्यासह अन्य दोघांनी विठ्ठल शिंदे याचा खून केलाय असा आरोप करीत आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी आज गांधीनगरमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं कोयना कॉलनी परिसरातील ईगल ग्रुप चौकात जमा झाले। ग्रामस्थ हे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार होते। दरम्यान गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांनी ग्रामस्थांना भेटून जिल्ह्यात बंदी जमाव आदेश लागू असल्यानं मोर्चा काढता येणार नसल्याचं सांगितलं। त्याऐवजी शिष्टमंडळानं येऊन निवेदन द्यावं असं सांगत आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करू अशी ग्वाही दिली। यानंतर महिलांच्या शिष्टमंडळानं गांधीनगर पोलीस ठाण्यात जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांना मागण्यांचं निवेदन दिलं। विठ्ठल शिंदे खून प्रकरणातील सर्व आरोपींना मोक्का लावा, आरोपींचे कॉल डिटेल्स तपासण्यात यावे, हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासून पाहावे, सर्व अवैध व्यावसायिकांवर कारवाई करावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्यात। 13/1/2025 रोजी आम्ही गांधीनगर डिव्हिजन येथे आज विठ्ठल शिंदे याच्या खून प्रकरणी निवेदन देण्यासाठी जमलेलो आहोत। तर त्या झालेल्या 10 तारीख या खुनाप्रकरणी त्या गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा किंवा मोक्का मिळावा ही सर्व महिलांच्या वतीनं मी विनंती करते। गांधीनगरमधील अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर देखील कारवाई करा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांनी मयत शिंदे यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी पोलीस योग्य ती कारवाई करतील, शिवाय गांधीनगरमधील अवैध व्यवसायांचं देखील समूळ उच्चाटन करण्यात येईल, कुणाचीही गय केली जाणार नाही अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली। यावेळी सरपंच संदीप पाटोळे, सचिन जोशी, सुरेश लोखंडे, उमेश माने, अमित भोसले, विश्वास कोळी, जहिदा इनामदार, शुभांगी मोहिते, पिंकी कारडा, रोहन बुचडे, सोनी शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।